सर्वांना नमस्कार. परीक्षेला सामोरे जाताना हा उपक्रम आपण गेले महिनाभर सुरू केलेला आहे. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी विषयनिहाय ऑनलाईन चर्चासत्र जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली, माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सांगली, त्याचबरोबर समग्र शिक्षा खानापूर पंचायत समिती विटा यांच्यामार्फत या चालू 23-24 या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती दूर व्हावी आणि विषयनिहाय तज्ज्ञांमार्फत त्यांना मार्गदर्शन व्हावं या उद्देशाने आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे. आजचं हे 10वं पुष्प आहे आणि या 10व्या पुष्पासाठी हे पुष्प गुंफण्यासाठी या ठिकाणी महात्मा गांधी विद्या मंदिर विटाचे सहाय्यक शिक्षक श्री नंदकुमार गवळी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतोय. त्यांचा मी थोडक्यामध्ये अल्प परिचय करून देतो. सरांचं शिक्षण MA BEd आहे. इतिहास विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि त्यांचा सांगली शिक्षण संस्थेमध्ये एकूण 23 वर्षे अनुभव आहे. त्यांनी सांगली शिक्षण संस्थेमध्ये विविध शाखामध्ये काम केलेलं आहे. इतिहास विषयामध्ये त्यांचा गाढा अध्यापनाचा अनुभव आहे आणि त्यांनी सांगली शिक्षण संस्थेमध्ये जे काय वेगवेगळे उपक्रम चालतात त्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. त्याचबरोबर सध्या ते महात्मा गांधी विद्या मंदिर विटा या ठिकाणी इतिहास विषयाचं अध्यापन करतात आणि असे हे आपले विद्यार्थीप्रिय सहाय्यक शिक्षक नंदकुमार गवळे सर यांना मी विनंती करतो की आपलं आजचं हे सेशन इयत्ता 10वीच्या मुलासाठी मार्गदर्शक ठरावं, असं आपण सुरू करावं असं मी आपल्याला विनंती करतो. नंदकुमार गवळे सर, सुरू करा आपण. आवाज येतोय ना सर? आवाज येतोय ना माझा सर? गवळे सर, माझा आवाज येतोय का? हॅलो गवळे सर, माझा आवाज येतोय का? धन्यवाद सर. नमस्ते. हा, सुरू करा. परत एकदा धन्यवाद सर. आज इतिहास राज्यशास्त्र या विषयाच्या संदर्भात परीक्षेला सामोरे जाताना केलेला जो अभ्यास आहे त्याचं नेमकेपणाने परीक्षेत पेपरात लेखन कसं करावं या संदर्भात आपण मला ऐकताय. मी कदम सरांना धन्यवाद देतोय, त्यांनी मला ही संधी दिली. यानंतर मी माझ्या विषयाची सुरुवात करतो. विद्यार्थी मित्र, आपण अगदी इयत्ता 3री ते पुढं 10वी पर्यंत इतिहास हा विषय अभ्यासत आलोय. सुरुवातीला आपण 3री ते 5वी पर्यंत इतिहास व नागरिकशास्त्र या विषयाचं अध्ययन केलं. 6वी पासून आपल्या अभ्यासक्रमात इतिहास व नागरिकशास्त्र हे स्वतंत्र विषय आलेले आहेत. पुढं इयत्ता 10वीचं पाठ्यपुस्तक तुम्ही जर बघितलं 9वी 10वी, तर नागरिकशास्त्र आपल्याला राज्यशास्त्र अभ्यास.
नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्र यांची थीम जर बघितली तर फार वेगळेपणा आहे अभ्यासात. वेगळं काय आहे असं नाही. 10वीचं वर्ष असल्यामुळे आपण नक्कीच जरा परीक्षेत बोर्डाची जी परीक्षा आहे त्या परीक्षेला सामोरं जाणार आहोत आणि त्यामुळं आपण काहीच भांबावलेला असणार, काहीच टेन्शन असेल नक्कीच असणार आहे. कारण की आतापर्यंतचे पेपर तुम्ही शाळेत लिहित होता आणि शाळेतल्या तुमच्या शिक्षकांकडनं तपासून घेत होता, परंतु बोर्ड परीक्षेचं स्वरूप वेगळ्या प्रकारचं आहे. पूर्व परीक्षेपर्यंतचा अभ्यास तुम्ही शाळेत करताय, तिथपर्यंत शाळेत देताय, पण बोर्डाच्या परीक्षेचे पेपर मात्र बोर्डाकडून अन्य ठिकाणाहून तपासून घेतले जातात आणि त्यात तुमची खरी गुणवत्ता कळते. त्यामुळं वर्षभर तुम्ही पाठ्यपुस्तकाचा अभ्यास व्यवस्थित केलाच असणार. पाठ्यपुस्तकाची रचना, विषय नीट समजून घेतला असणार. पाठ्यपुस्तक तुम्हाला मनोरंजक वाटावं या हेतूनच तयार केलेलं आहे आणि त्याच पद्धतीने पाठ्यपुस्तक तयार करत असताना अभ्यासाबरोबरच ज्ञानाबरोबरच तुम्हाला त्या पुस्तकातून ज्ञानाची काही गुपित कवाडं जी आहेत ती उघडी करून त्या ज्ञानाचा तुम्हाला आनंद मिळावा हा हेतू डोळ्यापुढे ठेवूनच पाठांची रचना असेल, पाठ्यपुस्तकातील रंगीत चित्र असतील, त्याच पद्धतीने तुम्हाला माहित आहे का हे करून पहा, जरा डोके चालवा, अशा पद्धतीचे सदर पाठ्यपुस्तकात फार सुंदर पद्धतीने दिलेले आहे. चौकटीमध्ये दिलेली ही जी जादाची माहिती आहे, जो जादाचा मजकूर दिलेला आहे तो तुमच्या ज्ञानात भरच घालणार आहे. त्याच पद्धतीने त्याच्याही पुढं अधिक माहिती मिळवण्यासाठी ऍपच्या माध्यमातून तुम्ही पाठ्यपुस्तकाच्या शेवटी दिलेला जो QR कोड आहे तो तुम्ही स्कॅन केला तर त्या प्रकरणाबद्दल, त्या धड्याबद्दल तुम्हाला अधिकची माहिती मिळेल आणि आपल्या अध्ययनासाठी त्याचा नक्कीच उपयोग होईल. इतिहास हा विषय रंजक आहे, तो आपला मित्र आहे असं समजून पुस्तक जर आपण अभ्यासलं तर नक्कीच या पाठ्यपुस्तकाची आपल्याला गोडी वाटेल. इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकात उपयोजित इतिहास दिलेला आहे. इतिहास हा जसा रंजक आहे तसा तो एक कुतूहलाचा विषय देखील आहे. त्याच पद्धतीने एखाद्याचा तो छंद, आवड देखील बनू शकतोय आणि या सगळ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करूनच प्रत्येक पाठाच्या अनुषंगाने व्यवसायाच्या संधी पुढील काळात आपल्याला कोणत्या उपलब्ध होऊ शकतात याचं देखील सविस्तर लेखन पाठ्यपुस्तकात आलेलं दिसून येते. त्याच पद्धतीने रोजच्या जीवनातील कोणतीही गोष्ट असेल, व्यवसायाचं कोणतंही क्षेत्र असेल, त्या गोष्टींमध्ये त्या व्यावसायिक क्षेत्रांच्या विकासात स्वतःचा इतिहास असतो आणि अशा पद्धतीचा इतिहास आपण जर अभ्यासला तर आपल्या ज्ञानात भर पडेल आणि व्यवसायाची कौशल्य आपल्याला आत्मसात करता येतील आणि भविष्यात आपल्याला त्यातून व्यवसायाची संधी निर्माण करता येऊ शकते. हा इतिहास विषयाचा उपयोग आहे. फक्त विविध राजसत्ता आणि त्यांच्यामधील युद्ध तसेच थोर योद्ध्यांच्या पराक्रमाच्या कथा एवढ्या पुरताच इतिहास मर्यादित नसतो आणि या गोष्टीची जाणीव शालेय विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी पाठ्यपुस्तकाची रचना त्या पद्धतीने केलेली आहे. काही वेळेस ह्या ऐतिहासिक गोष्टींच्या पलीकडे इतिहास असतो आणि तो नेमका काय असतो, त्याचा वर्तमानाशी काय संबंध आहे याचं आकलन करून घेण्याची संधी ही शालेय विद्यार्थ्यांना प्राप्त व्हावी ही बाब विशेष करून डोळ्यापुढे ठेवली गेली आणि म्हणूनच त्या अनुषंगाने इयत्ता 10वीच्या इतिहास राज्यशास्त्र या अभ्यासक्रमाची आखणी केली गेली. या पाठ्यपुस्तकातील पाठांची आखणी जर तुम्ही बघितली, तुम्हाला त्या पाठांमधून काय साध्य करायचं आहे, आपण केवळ फक्त
परीक्षेसाठी पेपर लिहिण्यासाठी हे पुस्तक अभ्यासणार आहोत आपण नाही, तर भविष्यात यामध्ये सांगितलेलं जे ज्ञान आहे हे आपल्याला अवगत व्हावं आणि पुढील जीवनात आपल्याला वेळोवेळी त्याचा उपयोग करून घेता यावा, हा खरा हेतू मंडळाचा आहे. आणि म्हणून तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकात सुरुवातीचे पेजेस जर बघितले तर क्षमता विधाने केलेली आहेत. तुम्ही अभ्यासानंतर त्या पाठाच्या अनुषंगाने काय साध्य केलं, मला त्या पाठातील 8 पैकी 8 मार्क मिळतात, पण त्याही पेक्षा तुम्ही त्या पाठातील कोणत्या क्षमता साध्य केल्यात याला जास्त महत्व आहे. आणि म्हणून पाठ्यपुस्तकाची रचना तुम्ही जर बघितली, क्षमता विधान जर बघितली, तुम्हाला त्या पाठातून काय शिकायचं आहे हे जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर वर्षभर तुम्ही केलेला अभ्यास किंवा त्या क्षमता तुम्ही साध्य केल्यात तर वर्षभर केलेला अभ्यास किंवा त्या पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचा जो हेतू आहे तो साध्य होईल. मी थोडक्यात पाठाबद्दलची थोडक्यात चर्चा करतो आणि त्यानंतर आपण पुढच्या भागाकडे प्रश्नपत्रिकेकडे जाऊया. सुरुवातीचा पाठ जर तुम्ही बघितला तर आपल्याला इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा, इतिहास लेखन भारतीय परंपरा, पहिला आणि दुसरा हा पाठ आपल्याला दिलेला आहे. प्रामुख्याने प्राचीन ते आधुनिक कालखंडातील इतिहासाचं चिकित्सक समालोचन त्यामध्ये केलेलं आहे. म्हणजेच काय, तर इतिहास लेखनाच्या परंपरा या पाठात सांगितलेल्या आहे. पहिला पाठ तुम्ही जर बघितला तर त्यामध्ये इतिहास लेखनाची परंपरा आहे. त्यानंतर आधुनिक कसा लिहिला जातो, इतिहास लिहिण्याच्या पद्धती काय आहेत ते त्या पाठात सांगितलेलं आहे. आणि त्याच पाठात पहिल्या पाठातच युरोपातील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन, आणि त्याच पद्धतीने पुढं युरोपातील जे इतिहास लेखक आहेत त्यांची इतिहास लिहिण्याची पद्धत आहे याबद्दलची माहिती दिलेली आहे. या निमित्तानं इतिहास लेखकांचा, विचारवंतांची ओळख आपल्याला आहे. पहिला पाठ अभ्यासानंतर साधारणतः या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून येतील. दुसरा पाठ जो आहे तो इतिहास लेखन भारतीय परंपरा. या पाठामध्ये भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल सांगितली. सुरुवातीच्या काळापासून जो भारतीय इतिहास लिहिला गेला तो इतिहास लिहिण्याची पद्धत काय आणि आधुनिक काळात इतिहास लिहिण्याची पद्धत काय आहे, आधुनिक काळातील इतिहास लेखक, विचारवंत कोण आणि अगोदरचे पूर्वीचे इतिहास लेखक, विचारवंत कोण, या संदर्भातली माहिती आपल्याला या दुसऱ्या पाठात प्रामुख्याने सापडते. तिसरा पाठ जो आहे तो उपयोजित इतिहासाचा आहे. मगाशी तुम्हाला सांगितलं की उपयोजित इतिहास म्हणजे काय, तर तुम्ही अभ्यासात असलेल्या या इतिहासाचं तुम्हा विद्यार्थ्यांना भावी काळात या इतिहासाचा काय उपयोग काय होईल, त्यातून व्यवसायाच्या संधी कोणत्या उपलब्ध करता येतील. तुमच्यापैकी एखादा म्हणून जर लेखन लिहू लागला तर त्यानं पुढे कोणकोणत्या प्रकारची दक्षता पाळायची, आणि इतिहास हा जसा जागतिक दर्जाचा आहे, देशाचा आहे, राज्याचा आहे, आपल्या गावाचा, आपल्या सभोवतालच्या घटनांचा इतिहास देखील आपल्याला लिहिता येतो. ही बाब प्रामुख्याने उपयोजित इतिहासामध्ये आपल्याला त्याचं लेखन कशा प्रकारे करावं आणि भविष्यात त्याचा उपयोग काय हे आपल्याला सापडू नये. यामध्ये तिसऱ्या पाठात उपयोजित इतिहास म्हणजे काय, उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन, विविध विषयांमध्ये असणारा जो इतिहास आहे तो काय, याचा उहापोह या पाठात केलेला आहे. उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ, आणि त्याच पद्धतीने तुम्हा आम्हाला लाभलेला जो काही सांस्कृतिक आणि नैसर्गिक जतन आणि संवर्धन कशा पद्धतीने करायचं, उपयोजित इतिहासाच्या संदर्भात तुम्हा आम्हाला व्यावसायिक क्षेत्र कोणते, व्यावसायिक संधी कोणते, हे या तिसऱ्या पाठात सांगितलेलं आहे. चौथा पाठ जर बघितला तर तो भारतीय कलांचा इतिहास म्हणून आहे. भारतीय कलांचा इतिहास, त्यामध्ये कला म्हणजे काय, भारतातील दृक कला परंपरा सांगितलेल्या आहेत, ललित कला, अंगिक कला, त्याच्या परंपरा सांगितल्या, त्यातला फरक सांगितलेला आहे, आणि ह्या कलांमध्ये आपल्याला व्यवसायाच्या कोणत्या संधी प्राप्त होऊ शकतात. आता इथे देखील उपयोजित इतिहासाचा संदर्भ किंवा संबंध जोडता येतोय. त्या गोष्टी भारतीय कलांचा इतिहास या पाठात सांगितलेला आहे. पुढचा पाठ तुम्ही जर बघितला तर
तो प्रसार माध्यमे आणि इतिहास. यामध्ये माध्यमांची ओळख आहे, प्रसार माध्यमांचा इतिहास सांगितलाय, प्रसार आवश्यकता काय आहे आणि प्रसार माध्यमांद्वारे मिळणारी जी माहिती आहे त्या माहितीचं चिकित्सकपणाने आकलन कसं करावं आणि प्रसार माध्यमांच्या अनुषंगाने तुम्हा आम्हाला व्यवसायाच्या संधी कोणत्या आहेत या गोष्टींची माहिती या 5व्या प्रकरणात सांगितलेली आहे. 6वं प्रकरण जे आहे ते मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास हा पाठ आहे. त्यामध्ये मनोरंजनाची आवश्यकता काय आहे, लोकनाट्य, मराठी रंगभूमी, भारतीय चित्रपट सृष्टी आणि या सगळ्यांमध्ये व्यवसायाच्या संधी कोणत्या आहेत हे 6व्या पाठात आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर 7वा पाठ जो आहे तो खेळ आणि इतिहास. या पाठात खेळांचे महत्व, खेळांचे प्रकार, खेळांचं आंतरराष्ट्रीयकरण, खेळांचं साहित्य आणि खेळणी, खेळणी आणि इतिहास, खेळ आणि संबंधित साहित्य व चित्रपट, खेळ आणि व्यावसायिक संधी या गोष्टी खेळ आणि इतिहास या पाठात दिलेल्या आहेत. पुढचा पाठ आपण जर बघितला तर तो पर्यटन आणि इतिहास. यामध्ये पर्यटनाचे भारताला असलेली परंपरा असेल, पर्यटनाचे प्रकार, पर्यटनाचा विकास, स्थळांचं जतन आणि संवर्धन, पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रातील व्यावसायिक संधी याबद्दलची माहिती आपल्याला या 8व्या पाठात मिळते. आणि 9वा पाठ जो शेवटचा पाठ आहे त्यामध्ये आपला ऐतिहासिक ठेवा जो आहे म्हणजे इतिहासाची जी काही साधनं आहेत ह्या सगळ्या ऐतिहासिक ठेव्यांचं जतन आपण कशा पद्धतीने करायचं या संदर्भातली माहिती 9व्या पाठात दिली आहे. काही जगभरातील नावाजलेली संग्रहालये असतील, त्या पद्धतीने या गोष्टी तुम्हा आम्हाला आपला भूतकाळातील इतिहास आपल्या समोर ठेवणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते आपले साक्षी पुरावे आहेत आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचं जतन संवर्धन कसं करावं हे 9व्या पाठात दिलेलं आहे. एकूण इतिहासाचे 9 पाठ आहेत. अभ्यासक्रम तसा जर बघितला तर फारच कमी आहे. इतिहासाचे फक्त 9 पाठ आहेत आणि राज्यशास्त्राचे फक्त 5 आहेत. म्हणजे 9 अधिक 5 14 धडे आहेत आणि आपल्याला 40 मार्कांसाठी हे 14 धडे अभ्यासायचे आहेत. त्यामुळं अभ्यासक्रमाचा आवाका तसा बघितला तर फारच कमी आहे आणि म्हणून पाठ्यपुस्तक किंवा परीक्षेची पेपराची भीती ही अगोदरच डोक्यात जर असेल तर ती आपण काढून टाकायची आहे. राज्यशास्त्राचा भाग जर बघितला तर प्रामुख्याने राज्यशास्त्र हा विषय अगदी शालेय पातळीवर आम्हाला नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला या विषयाची ओळख झालेली आहे. त्यामध्ये अभ्यासक्रमाच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय परिसराची ओळख आपल्याला झालेली आहे. त्या अगदी आपल्या गाव पातळीवरील ग्रामपंचायत पासून असेल तर आंतरराष्ट्रीय स्तरावर असणाऱ्या एखादे चलनवलन करणाऱ्या संघटनेपर्यंतचा अभ्यास आपल्याला राज्यशास्त्राच्या माध्यमातून मिळतोय. प्रामुख्याने आपल्या ज्या दैनंदिन घटना असतील, घडामोडी ज्या असतील, या दैनंदिन घटना घडामोडींशी राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र या अनुषंगाने तो अभ्यासक्रम जोडण्याचा प्रयत्न केला गेला. विद्यार्थी मित्रांमध्ये राजकीय जाणीव जागृती निर्माण व्हावी, सामाजिक भावभावना जागृत व्हाव्यात या अनुषंगाने राज्यशास्त्राचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की राज्यशास्त्रामध्ये एकूण प्रकरणं जर बघितली तर 5 प्रकरणं आहेत. अगदी सुरुवातीचं प्रकरण आहे संविधानाची वाटचाल. आपलं जे संविधान आहे त्या संविधानामुळं भारतातील लोकशाही दृढ झालेली आहे आणि त्याच पद्धतीने संविधानाची वाटचाल आणि पुढे त्यातून कोणकोणत्या प्रकारचे बदल होत गेले, संविधानाने तुम्हा आम्हाला दिलेले अधिकार, हक्क, महिलांसंबंधीचे कायदे आणि त्याच पद्धतीने भारतीय निवडणूक प्रक्रिया या संदर्भातली माहिती आपल्याला प्रामुख्याने या पाठाच्या अनुषंगाने मिळते. दुसरा पाठ हा निवडणूक प्रक्रियेच्या बाबतीत आहे. आता तुम्ही 15-16व्या वर्षात असता, तुम्ही 18 वर्षाचं झाल्यानंतर तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळतो आणि म्हणून तो मतदानाचा अधिकार तुम्ही अधिक
काळजीपूर्वक तुम्हाला वापरता यावा यासाठी भारतातील निवडणूक प्रक्रिया काय आहे या संदर्भातली माहिती तुम्हाला दुसऱ्या पाठात अभ्यासायला मिळेल. तिसरा पाठ जो आहे तो पाठ म्हणजे राजकीय पक्ष. आता या पाठाच्या अनुषंगाने जर बघितलं तर राजकीय पक्षांची जबाबदारी आणि त्यांचं कार्य काय हे तुम्हाला या तिसऱ्या पाठातून कळणार आहे. त्याच पद्धतीने नव्यानं उदयास येणारे जे पक्ष असतात त्यांची कारण मीमांसा, त्याच पद्धतीने भारतातील जे राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांची धोरणं काय असतात, त्यातून काय निष्कर्ष काढता येईल हे तुम्हाला राजकीय पक्ष या पाठातून करता येईल. राजकीय पक्षांचे निवडणूक चिन्ह, त्याच पद्धतीने त्यांचा उद्दिष्ट त्यांचं काय असतंय, कुठल्या राज्यांमध्ये कोणता पक्ष अस्तित्वात आहे या संदर्भातली तिसऱ्या प्रकरणात प्रामुख्याने मिळेल. त्यानंतर पुढचा पाठ जो आहे तो म्हणजे सामाजिक व राजकीय चळवळ. यामध्ये सामाजिक व राजकीय चळवळीचा अर्थ समजून घेणे, चळवळी जनजागृतीसाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करतात हे ओळखता येणे, महिला, अन्य दुर्बल घटक यांचं सक्षमीकरण करण्यासाठी काय करता येईल, शेतकरी, कामगार यांच्या मागण्या काय आहेत, त्यांच्या समस्या काय आहेत या समजून घेता येणार आहे. अशा पद्धतीने पाचव्या पाठाच्या अनुषंगाने एकूण भारतीय समाज आणि या अनुषंगाने ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक क्रांतीसाठी चळवळी झालेल्या आहेत याचा अभ्यास तुम्हाला या चौथ्या पाठात करता येईल. पाचवा पाठ जो आहे तो म्हणजे भारतीय लोकशाही समोरील आव्हाने. आज आपण जर बघितलं तर भारतीय लोकशाही समोर बरीचशी आव्हानं आहेत. त्या आव्हानांच्या संदर्भात या अडचणी कशा थांबवाव्यात, हे प्रश्न कसे सोडवावेत या बाबतीत संविधानामध्ये सविस्तर जरी दिलेलं असलं तरी बऱ्याचशा वेळेस संविधानाकडे आणि म्हणून भारतापुढे असलेली ही जी आव्हानं आहेत ही आव्हानं तुम्ही आम्ही सोडवण्यासाठी संपूर्ण समाजानं एकत्र येणं काळाची गरज आहे. याबाबतची माहिती तुम्हाला त्या पाठात अभ्यासाला मिळालेली असणार आहे. विविधतेतील एकता, त्याच पद्धतीने भारतात असलेली विविधता तिचा आदर करणे, ती वृत्ती विकसित करणे, जी काही आव्हानं आहेत त्या आव्हानांना कसं तोंड देता येईल, ते आपले प्रश्न कसे सोडवता येतील या संदर्भातली माहिती या पाचव्या प्रकरणात दिलेली आहे. हे थोडक्यात एकूण पुस्तकाचं आपण अवलोकन केलं की तुम्ही वर्षभर हे जे पुस्तक अभ्यासलंय त्या पुस्तकातून ह्या तुम्ही बऱ्याचशा गोष्टी साध्य केलेल्या आहेत. जेव्हा तुम्हाला याबद्दल विश्वास वाटेल की पाठ्यपुस्तकातून हे मी फार बारकाईनं काळजीपूर्वक शिकलो असा तुम्हाला जेव्हा आत्मविश्वास येईल तेव्हा तुम्हाला पेपर लिहिण्यात अजिबात काही अवघड जाणार नाही. पेपर लिहित असताना आपण बऱ्याचशा वेळेस गोंधळ करतो, तर हा गोंधळ आपल्याकडून होऊ नये यासाठी आपण पेपर कसा सोडवायचा या संदर्भात चर्चा करूया. पेपर सोडवत असताना बऱ्याचशा वेळेस आपल्याकडून नकळत चुका होत असतात. मग त्या कोणत्या प्रकारच्या चुका असतील तर सुरुवातीला दिलेल्या ज्या काही सूचना वगैरे असतील त्या सूचना आपण बघत नाही, त्याच पद्धतीने आपण गोंधळ करतोय, आपला अभ्यास व्यवस्थित झालेला असतोय पण बऱ्याचशा वेळेस आपण गोंधळ करतोय आणि त्यामुळं लिखाणातील नेमकेपणा हा आपण हरवून बसतो. तर असं होऊ नये यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा. पेपरात आपण ज्या चुका करतोय त्या चुका टाळल्या जाव्यात यासाठी तुम्ही शाळेत तुम्ही काही पेपर सोडून तुमच्या विषय शिक्षकांकडनं तपासून घेतलेले असतील, त्यामुळं तुमच्या चुका तुमच्या लक्षात आलेल्या असतील. अजूनही वेळ गेलेली नाहीये. अजूनही जर तुम्ही अशा पद्धतीचा सराव केला नसेल तर अजूनही एक दोन प्रश्नपत्रिका सोडवून आपण आपल्या विषय शिक्षकांकडनं तपासून घेऊन त्यातील चुका आपल्या कमीत कमी होतील याकडे आपण लक्ष देऊया. अभ्यास करत असताना तुम्ही आतापर्यंत जो काही केला असेल तो पाठाचं तुम्ही सविस्तर वाचन करायला पाहिजे. एकूण पाठ्यपुस्तकातील प्रत्येक धड्याचं सविस्तर तुम्ही वाचन करायला पाहिजे. पाठाचं वाचन करत असताना अगोदर तुम्ही पाठावर दिलेले स्वाध्याय मधले जे प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक वाचा
अगोदर प्रश्न वाचा का, तर प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला त्या प्रश्नांचा अर्थ कळेल आणि उत्तराचा भाग पाठामध्ये कोणत्या ठिकाणी आलेला आहे तो नेमकेपणा तुमच्या लक्षात येईल. आणि त्यामुळं प्रश्न अगोदर वाचा आणि पाठ वाचत असताना उत्तराचा भाग कोणत्या ठिकाणी कोणत्या पेजवर आलेला आहे त्या ठिकाणी पेन्सिलनं त्याखाली अधोरेखित करा, अंडरलाईन करा. आणि परीक्षेला काही दिवस जेव्हा राहिलेले असतात त्यावेळेस जेव्हा तुम्ही पाठाचं म्हणजे संपूर्ण पुस्तकाचं वाचन जेव्हा करता त्यावेळेस अधोरेखित केलेला हा उत्तराचा भाग जो आहे तो तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने वाचला तर त्यात लेखन कसं करायचं, उत्तराचा नेमका काय आहे, प्रश्नाचा रोख तुम्हाला कळलेला असतोय आणि त्यामुळं तुमची उत्तर पत्रिका देखणी आणि वाचनीय होते आणि मार्क त्या ठिकाणी आपोआप मिळतात. पाठाखाली दिलेले स्वाध्यायामधले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांमधील जवळजवळ 80% प्रश्न पेपरात विचारले जातात. किती मी सांगितलं बघा, 80% प्रश्न पेपरात त्यातले विचारले जातात आणि त्यामुळं पाठ्यपुस्तक धड्याखालचे प्रश्न वाचून आणि मग तुम्ही पाठाचं वाचन करायचं आहे. आपण प्रत्यक्ष पेपर जेव्हा लिहितोय हा पेपर लिहित असताना बऱ्याचशा चुका करतोय. कोणत्या चुका करतोय, तर अगदी 2 मार्काचा प्रश्न जरी असला तरी त्या प्रश्नाचं अगदी थोडक्यात उत्तर लिहा, सविस्तर उत्तर लिहा. असे उत्तराचा भाग जेव्हा आपण लिहितो त्यावेळेस उत्तराचा भाग लिहित असताना आकडे घालून 1, 2, 3 असे आकडे घालून तुम्ही जर उत्तर लिहिलं तर तुमची उत्तर पत्रिका अधिक देखणी आणि सुबक दिसते. त्यामुळं 2 मार्काचा असू दे, 4 मार्काचा असू दे, या प्रश्नांची उत्तरं लिहित असताना आकडे घालून उत्तर लेखन करावे. उत्तर पत्रिका तुमची सुटसुटीत दिसते, उत्तराचा भाग देखील जास्त भरभरून लिहिल्यासारखा दिसत असतोय. दुसरी एक चूक कोणती करताय तुम्ही, तर बऱ्याचशा वेळेस आपण नवीन प्रश्नाची सुरुवात करत असताना ती पानाच्या अगोदर लिहिलेल्या प्रश्नाचं उत्तर असेल, मध्येच कुठून तरी आपण त्या नवीन प्रश्नाची सुरुवात करत असतो. तर ही चूक आपण टाळायची आहे. जर प्रश्न पहिला अ आणि ब असेल तर त्यावेळेस तुम्ही तो प्रश्न सलग लिहित दुसऱ्या पेजवर अर्ध्या पानापर्यंत गेला, त्यानंतर दुसऱ्या पेजाचा तो अर्धा भाग सोडा आणि तिसऱ्या पेजवर तुमचा पुढच्या प्रश्नाची तुमची सुरुवात. एकाच प्रश्नातील उप आकडे अ ब असतील तर ते तुम्ही सलग लिहित गेला तर चालेल, परंतु प्रश्न पहिला एका स्वतंत्र पेजवर, प्रश्न तिसरा या पद्धतीने स्वतंत्र पेजवर आपण हे सोडवत जायचं आहे. नवीन प्रश्न नवीन पेजवर सुरू करावे, मध्येच अर्ध्या पानावर या प्रश्नाची सुरुवात करू नये. कारण का, त्याचं कारण सांगतो. कारण की तपासणारे जे असतात बोर्डाचे एक्झामिनर जे असतात ते पेपर तपासत असताना मध्येच एखाद्या अर्धा प्रश्न तुम्ही जर सुरू केला, अर्धा संपलाय आणि नवीन प्रश्न त्या ठिकाणी सुरू केला असेल तर तो फक्त अगोदरचा प्रश्न तपासून पुढच्या पेजकडे जात असतोय किंवा अर्ध्या भागात लिहिलेला तुमचा प्रश्न ते तपासतील देखील, परंतु बऱ्याचशा वेळेस मार्कांची जेव्हा गोळाबेरीज केली जाते, एकत्र केली जातात, त्यावेळेस त्यांच्या नजरेतून त्या अर्ध्या पानावर लिहिलेल्या प्रश्नांचे मार्क सुटू शकतात आणि त्यामुळे ते एकूण बेरजेत येऊ शकत नाहीत. आणि म्हणून आपण नवीन प्रश्नाची सुरुवात ही नवीन पेजवरच करायची आहे. तिसरी चूक एक आपण कोणती करतोय बऱ्याचशा वेळेस, तर प्रश्नांचे क्रमांक लिहित नाही. आपल्या उत्तर पत्रिका झाले असतील तर बोर्डाची उत्तर पत्रिका कशा प्रकारची असते त्याचा नमुना तुमच्या डोळ्यापुढे असेल. स्पष्टपणाने प्रश्न क्रमांक आणि त्या ठिकाणी एक चौकट दिलेली असते, त्याच ठिकाणी मुख्य प्रश्नाचा क्रमांक आपण लिहायचा आहे. आणि याशिवाय तुम्ही जो काही एक एक्स्ट्रा उभा समास आखून घेणार आहात त्या उभ्या समासात एक रेषा तुम्ही आखून घेणार आहात, त्यामध्ये तुम्ही उप आकडे लिहायचे आहेत. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर लिहित असताना खात्री करून त्या प्रश्नाचा क्रमांक अचूक लिहावा. तो जर तुम्ही चुकीचा लिहिला तर बऱ्याचशा वेळेस ते उत्तर तुमचं चुकीचं धरलं जाईल आणि त्या संदर्भात मग तुम्हाला कोणत्याही प्रकारची तक्रार करता येत नाही. काही वेळेस आपण काय करतोय, पुढची चूक सांगतोय,
बऱ्याचशा वेळेस उत्तर पत्रिकेमध्ये फक्त प्रश्न लिहितोय आणि उत्तर लिहित नाही. तर ही देखील आपली एक चूक आहे. याकडे देखील आपण काळजीपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे. फक्त प्रश्न लिहायचे नाहीत, तर आपल्याला उत्तराचा भाग तिथे लिहायचा आहे. आणि सगळ्यात मोठी एक आपण चूक काय करतोय, तर बरेचसे विद्यार्थी दुहेरी उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच काय, तर एखाद्या प्रश्नाचं उत्तर त्याला जेव्हा सुचतं तेव्हा तो प्रश्नपत्रिका वाचता वाचता लिहितोय आणि त्यानंतर पुन्हा त्याचं पेज भरतय, पुढे तो दुसऱ्या प्रश्नाकडे जातोय आणि मग त्याला मध्येच केव्हा तरी त्या अगोदरच्या प्रश्नातला उत्तराचा भाग आणि त्याला आठवतोय आणि म्हणून तिथे लिहायला जागा नसते. म्हणून तो विद्यार्थी काय करतोय, पुढच्या पेजवर कुठेतरी तोच प्रश्न क्रमांक घालून उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करतोय आणि तो उत्तर त्या ठिकाणी देखील लिहितोय. मग अशा वेळेस तपासणारे काय करतात, तर तुमचं हे दुहेरी उत्तर आहे हे त्यांच्या लक्षात येते आणि एक्झामिनरला अस्पष्टपणाने सूचना असतात की दुहेरी उत्तर स्वीकारायचं नाहीये. एका ठिकाणी कुठले तरी एकाच ठिकाणचे मार्क बेरजेत घ्यायचे असतात आणि त्यामुळं दुहेरी उत्तर हे लिहायचं नाही. पेपर लिहित असताना आपण हे दुहेरी उत्तर लिहिण्याची आणि चूक कुठं करतोय, तर तुम्ही उत्तर पत्रिकेचं पहिलं पेज भरत आल्यानंतर अगदी उत्तर पत्रिकेच्या शेवटच्या ज्या ओळी असतात, एक 2-3 ओळी वगैरे ज्या असतात, त्या ओळी तुम्ही कोऱ्या ठेवता, तिथं काहीच लिहित नाही आणि त्याच उत्तराचा भाग पुढच्या पेजवर तुम्ही लिहिताय, मध्ये मात्र कोरा भाग दिसतोय. मग अशा वेळेस एक्झामिनर, पेपर तपासणारे काय करतात की याचं एवढंच उत्तर आहे असं समजून त्याला मार्किंग करतात आणि पुढच्या पेजकडे ते जातात. पण पुढच्या पेजवर आणि तुमचं राहिलेलं उत्तर दिसतंय आणि म्हणून उत्तर लेखनामध्ये सलगता ठेवा. उत्तर पत्रिकेत अगदी शेवटची तुम्ही एक ओळ सोडला आणि त्या ठिकाणी पेन्सिलनं जर आखला तर चालेल, परंतु 2-3 ओळी सोडून आणि अर्धवट उत्तर पुढच्या पेजवर लिहिणं हे मात्र चुकीचं आहे. त्या संदर्भात आपण दक्षता घ्यायची आहे. आपला पेपर आखीव रेखीव असायला पाहिजे. यासाठी काय करायचंय, तर प्रश्न जे दिलेले असतात, ज्या सूचना असतात प्रश्नांच्या, त्या सूचना लिहू नका. नुसता प्रश्न क्रमांक घाला, उप आकडा घाला, आकडा 1 लिहा आणि त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहा. त्यात आपला वेळ देखील वाचतोय. या गोष्टी देखील आपल्याला बघायच्या आहेत. एका प्रश्नाचं उत्तर लिहून झालं की साधारणतः एक ओळ, उत्तर पत्रिकेतली एक ओळ रिकामी सोडा आणि पुढच्या ओळीत दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहायला सुरुवात करा. असं प्रत्येक प्रश्नाच्या बाबतीत तुम्ही जर करत गेलात तर ही जी सोडलेली ओळ जी आहे त्या ओळीवर तुम्ही नंतर पेन्सिलनं आखून घ्या. त्यामुळं तुमचा पेपर सुबक, आखीव रेखीव, टापटीप दिसतो. जिथं शक्य असेल अशा ठिकाणी आकृत्या किंवा इतर काही डायग्राम असतील, चार्ट असतील, ते चार्ट वगैरे काढा आणि ते चार्ट काढत असताना तुम्ही पेन्सिल किंवा पेन याचा वापर करू शकताय. पेपर तुम्ही सोडवत असताना तुम्हाला प्रश्न क्रमांक 2 आणि साधारणतः प्रश्न क्रमांक 2 आणि राज्यशास्त्रामध्ये असणारा जो एक आकृत्यांवर आधारित असतो, संकल्पना चित्र पूर्ण करा, त्या ठिकाणी पेपरात ज्या पद्धतीचं संकल्पना चित्र दिलेलं असेल त्याच पद्धतीचं संकल्पना चित्र काढणं अपेक्षित आहे आणि ते आहे त्या पेनाने काढायचं. वेगळा पेन, रंगीत पेन्सिल वगैरे याची गरज आहेच असं अजिबात नाही. आहे त्या पद्धतीने तुम्ही लिहायचं आहे. ह्या आपण बऱ्याचशा चुका करतोय, तर ह्या आपल्या कमीत कमी चुका होतील किंवा चुका होणारच नाही याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. यानंतर आपण प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेच्या बाबतीत चर्चा करूया. तुम्ही प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जर बघितलं तर तुमच्या लक्षात आलं असेल 40 मार्कासाठी असणारी ही जी प्रश्नपत्रिका आहे, ही प्रश्नपत्रिका तुम्हाला 2 तासात पूर्ण करावी लागते. इतिहास विषयासाठी
28 मार्क आणि राज्यशास्त्र विषयासाठी 12 मार्क. अगदी ऑप्शन सहित जर बघितलं, विकल्पासहित जर बघितलं तर इतिहास 42 मार्क आणि राज्यशास्त्र 20 मार्क. म्हणजे यामध्ये विकल्प आपल्याला भरपूर असतात आणि 2 तासात आपल्याला हे लेखन पूर्ण करायचं असते. साधारणतः यामध्ये योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, संकल्पना चित्र पूर्ण करा, हे एकूण 10 गुणासाठी असते आणि त्यामुळं कमीत कमी वेळात आपल्याला हे प्रश्न पूर्ण करता येतील. म्हणजे राहिलेला वेळ जो आहे तो आपल्याला मोठे प्रश्न जे आहेत ज्याचं उत्तर लेखन करायचंय या प्रश्नांसाठी आपल्याला त्याचा वेळ वापरता येईल. त्याच पद्धतीने थोडक्यात टिपा लिहा, विधाने सहकारण स्पष्ट करा, उतार्याचं वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा आणि सविस्तर उत्तरे लिहा. याला गुण असतात 18 आणि म्हणून या 18 गुणांसाठी आपल्याला जरा जास्त वेळ देऊन घ्यावं लागणार आहे आणि म्हणून ते लेखन काळजीपूर्वक, अधिक सुबक, अधिक चांगल्या पद्धतीने प्रश्नांचं उत्तर लिहित असताना आकडे घालून, मगाशी सांगितल्याप्रमाणे आकडे घालून आपलं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. राज्यशास्त्राच्या बाबतीत जर बघितलं तर योग्य पर्याय निवडा, विधाने चूक की बरोबर सहकारण स्पष्ट करा, संकल्पना चित्र पूर्ण करा. याला 8 गुण असतात. ते देखील आपल्याला कमीत कमी वेळात लिहून आपल्याला राहिलेला वेळ पुढच्या प्रश्नांसाठी देता येईल. यामध्ये राज्यशास्त्रात असतात ते म्हणजे संकल्पना स्पष्ट करा, थोडक्यात उत्तरे, यासाठी असणारे 4 मार्क असतात. या प्रश्नांमध्ये थोडक्यात उत्तरे लिहा किंवा संकल्पना स्पष्ट करा, यामध्ये जरा लिखाण जास्त असते आणि त्यामुळं मुद्देसूदपणा घेऊन आकडे घालून आपण त्या ठिकाणी प्रश्नांचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. आपण जेव्हा पेपर आपल्या हातात घेतो, प्रश्नपत्रिका हातात घेतो, त्यावेळेस प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेल्या ज्या सूचना असतात या सूचना काळजीपूर्वक आपण वाचायला पाहिजे. त्या सूचना काय असतात तर सर्व कृती प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. आता तुम्हाला कृतीपत्रिका असते, बराचसा भाग तुम्हाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आकृत्या काढून म्हणा किंवा काही वेळेस तुम्हाला उतार्याचं वाचन करून उत्तर त्याच ठिकाणी शोधून त्यामध्ये लिहिणं अपेक्षित असते. त्यामुळे ही जी कृतीपत्रिका आहे, ह्या कृतीपत्रिकेत दिलेले सगळे प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. पुढची सूचना त्यामध्ये असते की उजवीकडील अंक प्रश्नांचे व कृतीचे पूर्ण गुण दाखवतात. प्रश्न क्रमांक 1 ते 5 प्रश्न हे इतिहासासाठी आहेत आणि प्रश्न क्रमांक 6 ते 9 हे राज्यशास्त्रासाठी आहेत. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण एक चूक कोणती करतोय, जी सूचनेत दिलेली आहे ती आपण वाचत नाही. प्रश्न क्रमांक पहिला अ आणि 6वा यामध्ये संपूर्ण विधान लिहिणं आवश्यक आहे. रिकाम्या जागा भरा यासाठी असणारा जो प्रश्न आहे त्या प्रश्नात आपण विधान पुन्हा लिहायचं आहे. फक्त उत्तराचा भाग रिकामी जागा कोणतीच आहे तेवढंच आकडा घालून लिहिणं हे चुकीचं आहे. त्यासाठी आपण संपूर्ण विधान लिहिणं आवश्यक आहे आणि जिथे तुम्ही उत्तर लिहिताय, रिकामी जागा जिथे भरताय त्याला अंडरलाईन करा किंवा त्याला पेन्सिलनं चौकट केली, पेनानं चौकट केली तरी चालते. यानंतर मगाशी सांगितलं तुम्हाला की प्रश्न क्रमांक 2 अ आणि 8 ब यामध्ये दिलेले जे संकल्पना चित्र असते त्याचा नमुना तुमच्या कृतीपत्रिकेत, तुमच्या प्रश्नपत्रिकेत जसा आराखडा दिला असेल, जशी आकृती दिली असेल तशीच आकृती पेनाने तुम्हाला उत्तर पत्रिकेत तयार करायची आहे. पेनानेच. त्यासाठी वेगळा पेन्सिल वापरत बसण्याची गरज नाही. पेनानेच तुम्ही तो आकृतीबंध तयार करायचं, ते संकल्पना चित्र तयार करायचं आणि त्या उत्तर लिहायचं. सगळ्यात महत्वाचं एक सूचना कोणती असते तर प्रश्न पहिला अ ब आणि प्रश्न 6वा म्हणजे रिकाम्या जागा आणि ब जो असतोय चुकीची जोडी वगैरे आणि 6वा प्रश्न जो असतोय रिकाम्या जागा राज्यशास्त्रावरचा. तर या प्रश्नांचं उत्तर लिहित असताना उत्तर पत्रिकेत
एकापेक्षा जास्त वेळा उत्तर जर लिहिलेला असेल तर अशा वेळेस प्रथम लिहिलेलं जे उत्तर असेल तेच उत्तर गुणांसाठी धरलं जातं. म्हणजे तुम्ही नंतर किती लिहिण्याचा प्रयत्न केला आणि तिथं पैकीच्या पैकी मार्क तुम्ही मिळवला तरी ते मार्क बेरजेत घेतले जात नाहीत. तुम्ही पहिल्या प्रयत्नात या प्रश्न पहिला ब आणि प्रश्न 6 या प्रश्नांचं उत्तर पहिल्या प्रयत्नात जे लिहिलेलं असेल तेच उत्तर बरोबर धरलं जातं. इतर प्रश्नांच्या बाबतीत तुम्हाला मी तेच सांगितलंय की दुहेरी उत्तर लिहायचं नाहीये, तिथं आपलाच वेळ जातोय, आपलंच नुकसान होतंय. त्यामुळं अशा वेळेस पहिल्या प्रथम लिहिलेलं उत्तर जे असेल तेच उत्तर गुणांसाठी गृहीत धरलं जातं. प्रश्नपत्रिकेत असलेल्या ह्या सूचना आपण काळजीपूर्वक वाचायच्या आहेत. जे काही आपल्याला 2 तासाचा वेळ असतो आणि 40 गुणांची कृतीपत्रिका आपल्याला सोडवायची असते. त्यामुळं आपण वेळेचं नियोजन अधिक चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे. यानंतर प्रश्नपत्रिकेतील प्रश्न वाईज सविस्तर काय अपेक्षित आहे त्या संदर्भात आपण माहिती समजून घेऊया. प्रश्न पहिला असतोय, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 3 गुणांसाठी असणारा हा प्रश्न असतो. हा प्रश्न सोडवत असताना प्रत्यक्ष उत्तर पत्रिकेत तुम्ही त्याचं लिखाण करत असताना कसं लिखाण करायचं? उत्तर पत्रिका तुमची आखीव रेखीव वाटावी, टापटीप वाटावी, सुबक वाटावी, ती अट्रॅक्टिव्ह वाटायला पाहिजे. यासाठी योग्य ते समास आखणे, त्याच पद्धतीने प्रत्येक पेजवर खाली देखील शेवटच्या लाईनवर एक पेन्सिलनं एक रेष आखणे आणि झालंच तुम्हाला शक्य तर उजव्या बाजूला अगदी शेवटची कडा जी आहे उत्तर पत्रिकेची त्या कडेलगत एक उभी रेषा आखणं. असं का करायचं असतंय तर ह्याच्यानं मार्क वाढतात असं नाही, तर आपला पेपर आखीव सुबक देखणा वाटतोय, त्यासाठी आपण हे सगळं करायचं. तर मी पहिल्या प्रश्नाबद्दल सांगत होतो. 3 मार्कासाठी असणारा जो प्रश्न असतोय त्या प्रश्नात काय करायचंय लक्षात ठेवा. या प्रश्न प्रकारात एकूण तुम्हाला लिहिणे आवश्यक आहे. प्रत्येक विधानासाठी दिलेल्या 4 पर्यायातून योग्य पर्याय निवडा. निवडलेल्या योग्य पर्यायासह विधान पूर्ण लिहा. उत्तरासाठी निवडलेला पर्याय अधोरेखित करा. ही काळजी तुम्हाला प्रश्न पहिला साठी घ्यायची आहे. प्रश्न पहिला ब मध्ये पुढील पैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा. 3 मार्कासाठी हा प्रश्न असतो. त्या ठिकाणी लक्षात ठेवा काय करायचं तर या प्रश्न प्रकारात 4 जोड्यांचा एक गट दिला जाईल. असे एकूण 3 गट दिले जातील. प्रत्येक गटात 3 बरोबर जोड्या असतील आणि एक चुकीची जोडी दिली जाईल. आपण काय करायचंय उत्तरात केवळ चुकीची जोडी ओळखून लिहायची आहे. चुकीची जोडी दुरुस्त करून लिहिण्याची गरज नाही. यात फक्त चुकीची जोडी ओळखायची आणि तीच फक्त लिहायची, आकडा घालून तीच लिहायची आहे. प्रश्न दुसरा जो असतोय त्यामध्ये दिलेल्या सूचनांप्रमाणे कृती करा. कोणतेही 2 हे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. हा प्रश्न सोडवत असताना काय करायचं ते लक्षात ठेवा की या प्रश्न प्रकारात 4 वेगवेगळ्या प्रश्न प्रकारांपैकी 3 कृती दिल्या जातील. त्यापैकी कोणत्याही 2 कृती सोडवणे आवश्यक आहे. मग आता यात कोणकोणत्या कृती दिल्या जातात तर बऱ्याचशा वेळेस त्यावेळेस तुम्हाला संकल्पना चित्र पूर्ण करायला सांगितलं जाते किंवा दिलेल्या विषयावर संकल्पना चित्र तयार करा असा प्रश्न त्यामध्ये विचारला दिला जाऊ शकतो. त्याच पद्धतीने कधी कधी कालरेषा तयार करा असाही प्रश्न दिला जातोय. त्याच पद्धतीने एखाद्या वेळेस ओघ तक्ता तयार करा असाही प्रश्न तुम्हाला यामध्ये दिला जातोय. अशा वेळेस इथे आपल्याला 4 मार्कासाठी प्रत्येक संकल्पना चित्र हे 2 मार्कासाठी आहे हे डोक्यात ठेवून आपल्याला पूर्ण करायचं आहे. आणि कोणतेही 2 संकल्पना चित्र तुम्हाला पूर्ण करायचे तिथे त्यामध्ये उपप्रकार कोणकोणत्या प्रकारचे विचारले जातील हे तुम्हाला मी सांगितलंय. या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना जर 4 पर्यायात तुम्हाला उत्तर विचारलं असेल तर तुम्हाला 6-7 इतक्या पर्यायांमध्ये उत्तर जरी तुम्हाला माहिती असेल तरी अचूक असे 4च पर्याय त्या ठिकाणी द्यायचे आहेत. मला 5 प्रकार माहिती आहेत, मला 6 माहिती आहेत आणि म्हणून मी ते 6 लिहीन अशी चूक आपण करायची नाहीये. जेवढ्या मुद्द्यात तुम्हाला विचारलंय
तेवढ्याच मुद्द्यात या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा ब असतो. थोडक्यात टिपा लिहा. कोणत्याही 2 4 मार्कासाठी असतात. एक टीप 2 मार्कासाठी असते. लक्षात ठेवा, हा प्रश्न तुम्ही सोडवत असताना या प्रश्न प्रकारात एकूण विषयांवर टिपा लिहायला दिल्या जातील. त्यापैकी कोणत्याही 2 टिपांवर माहिती लिहायची आहे तुम्हाला आणि प्रत्येकी 2 गुण असल्याने एका विषयाच्या टीपवर तुमचं उत्तर 25 ते 30 शब्द मर्यादेत तुमचं उत्तर एका टिपेच्या संदर्भात असायला पाहिजे. मग टीप मध्ये काय असू शकतंय, बऱ्याच वेळेस एखादी संज्ञा तुम्हाला तिथे सांगायची असेल, ती तुम्ही तिथं स्पष्ट करून सांगू शकता. 2 मार्कासाठी असणारी एक टीप, अशा पद्धतीने तुम्हाला इथं 2 टीप पूर्ण करायच्या असतात. प्रश्न तिसरा जो असतोय तो पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणतेही 2 4 मार्कासाठी असणारा हा जो प्रश्न आहे, या प्रश्नात तुम्हाला विधानाचं कारण लिहायचं आहे. बऱ्याचशा वेळेस आपण या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना, आता जेव्हा आम्ही बोर्डाचे पेपर तपासतो त्यावेळेस लक्षात येते की बऱ्याचशा वेळेस हे विद्यार्थी प्रश्न लिहितात आणि त्यानंतर त्याच्या खाली एक वाक्य लिहितात की हे विधान बरोबर आहे असं लिहितात. इथं हे विधान चूक आहे का बरोबर आहे याची अपेक्षाच नाहीये, त्याची काही गरजच नाहीये. तुम्ही हे जे वाक्य लिहिताय हे वाक्य इथं तुम्ही चुकीचं लिहिताय. दिलेलं विधानाचं तुम्हाला तिथं कारण सांगायचं आहे आणि त्यामुळे लक्षात ठेवा, हा प्रश्न कसा सोडवायचा. तर या प्रश्न प्रकारात एकूण 4 विधाने दिली जातील. त्यापैकी 2 विधाने तुम्हाला कारण स्पष्ट करायचे आहेत. प्रत्येकी 2 गुण असल्याने उत्तरात किमान 2 कारणे असावीत. म्हणजे तुमच्या उत्तर लेखनात आकडे जे घालून तुम्ही उत्तर लिहिणार आहात त्यामध्ये उपमुद्दे 2 तुमचे यायला पाहिजेत. प्रत्येकी 2 गुण असल्याने उत्तरात किमान 2 कारणे असावीत, 2 मुद्दे असायला पाहिजेत. उत्तराचा प्रारंभ किंवा शेवट मूळ विधानाला धरून करावा. उत्तराचा प्रारंभ, उत्तराचा शेवट, उत्तराचा सुरुवात किंवा उत्तराचा शेवटचा भाग विधानाला धरून तुम्हाला करायचा आहे, म्हणजे तुमचं उत्तर परिपूर्ण होईल. उदाहरणार्थ आक्रमक राष्ट्रवाद म्हणजे काय, तर अमुक अमुक उत्तर देऊन याला आक्रमक राष्ट्रवाद असे म्हणतात. अशा पद्धतीचे उत्तराची सुरुवात किंवा उत्तराचा शेवट तुम्ही साधारणतः प्रश्नाचा रोख लक्षात घेऊन करायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असतोय तो चौथा प्रश्न. पुढील परिच्छेद काळजीपूर्वक वाचून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 मार्कासाठी हा प्रश्न असतोय. हा प्रश्न आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारा असतोय. म्हणजेच काय, तर ह्या प्रश्नाच्या बाबतीत काय लक्षात ठेवायचंय, पाठ्यपुस्तकातील 12 ते 15 एक परिच्छेद तुम्हाला दिला जाईल व त्याखाली विचारले जातील. पहिला प्रश्न एका मार्काला आणि तिसरा प्रश्न 2 मार्काला. हा जो तिसरा प्रश्न असतोय तो थोडक्यात लघु उत्तरी असतोय आणि पहिले 1 आणि 2 प्रश्न जे असतात ते वस्तुनिष्ठ, म्हणजे एका शब्दात एका वाक्यात अपेक्षित असते. अशा पद्धतीचे 3 प्रश्न तुम्हाला इथे विचारले जातात. त्यासाठी काय करायचं आहे, पुन्हा मी सांगेन की अगोदर तुम्ही प्रश्न वाचा. प्रश्न वाचल्यानंतर तुम्ही उतारा वाचा आणि उतार्यामध्ये त्या प्रश्नांची उत्तरं कुठे आहेत हे कन्फर्म करा आणि परफेक्ट उत्तर आहे याची खात्री पटली तुमच्या उत्तर पत्रिकेत लिहून काढा. त्यासाठी दिलेला उतारा व्यवस्थित वाचून उत्तरे निश्चित करावे लागतील. उत्तरे स्वतःच्या भाषेत लिहा. उतार्यात जे वर्डिंग वापरले, जे शब्द वापरले त्याच शब्दात लिहायला